कल्याण मुरबाड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी महामार्ग खोदण्यात आले आहे. पावसाळ्यामुळे या रस्त्यावर चिखलाचा राडा रोड पसरला असून वाहन चालकांना वाहन चालविणे मुश्किलीचे झाले आहे. 2 जून बुधवारी सकाळी या रस्त्यावर हिंदू सेवा संघाच्या जवळ चिखल मिश्रित रस्त्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे. कल्याण मुरबाड रस्त्यावर हिंदू सेवा संघ फाट्याजवळ एका मोटरसायकल चिखलावरून घसरली व पाठीमागून येणाऱ्या डंपरचे चाक या मोटरसायकल स्वराच्या डोक्यावरून गेल्याने रोहन मलाह वय 20 राहणार जमीलनगर भांडूप मुंबई या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक खासदार आमदार लक्ष घालत नसल्याने कंत्राटदार मुजोरी करत आहे. वाहनांसाठी चांगल्या प्रकारचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून न देताच रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक लोक अपघातात जखमी झाले आहेत. तर आज एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याने कल्याण मुरबाड प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्याखेरीज या रस्त्याच्या कामामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत त्यांनासुद्धा अद्याप नुकसान भरपाई दिलेली नसल्याने ते सुद्धा शिव्या शाप देत आहेत. मुरबाड कल्याण रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी होती, परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांनी रस्त्यावरून चिखल हटविण्याचे काम केले नाही. त्यामुळे एका तरुणाचा नाहक बळी गेला आहे. यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. गेल्या 2 वर्षापासून मुरबाड कल्याण रस्त्याच्या कामाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर चिखल तयार झाला आहे. या सर्वाला ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांना अभावी निष्पाप दुचाकीस्वाराला आपला जीव गमावा लागला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. तसेच पुन्हा या मार्गे कोणा निष्पापाचा बळी जाणार नाही यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. मुरबाड कल्याण रस्त्यावर काही ठिकाणी अरुंद रस्ता केला असून शेकडो 100 वर्ष पूर्वीची झाडे तोडली आहेत. वेडीवाकडी वळणे काढलेली नाहीत. अपघात होणारी वळणे काढली नसल्याने अपघात होणारच असल्याच्या प्रवासी वाहन चालक सांगत आहेत. तसेच मुरबाडपासून माळशेज घाटापर्यंत अशीच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन चालकांना पर्यायी रस्ता नसल्याने रोज अपघात होत आहेत. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.